तर हाय मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता मी एक मच्छिंद्रनाथांचं स्केच बनवलं होतं. हे बघू शकता तुम्ही, हे ते स्केच आहे आणि आता आपण या स्केचला फ्रेम बनवणार आहोत. तर चला लगेच पाहूया की कशी फ्रेम आहे. ही पाहू शकता, ही आपल्याकडे फ्रेम आहे. हे तिचे बोर्ड आणि ही फ्रेम आहे. तर ही आपण लावणार आहोत. तर चला लगेच लावूया. तर बघू शकता तुम्ही की मी आता इथे लावणार आहे फ्रेम. पहिले आपण माप घेऊया किती लागते ते. तर हे पूर्णच लागत आहे, त्यामुळे आपण हे सर्व पूर्णच लावणार आहोत. तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि चला आपण आता लगेच लावून घेऊया. तर इथे याच्यावर एक काच सुद्धा आहे ठेवायला, तर ती घेऊया आधी. ती मी आधी पुसून घेतो फडक्याखाली. तुम्ही बघू शकता, हे बघा, मी आता पुसतोय ती. सर्व एकदम स्वच्छ करून घेतो त्या काचेला आणि मग आपण त्या फोटोवर ठेवून आणि फ्रेम लावणार आहोत. बघा तुम्ही, हे बघा. आता ही आपण इथे ठेवूया. पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे आणि आता पूर्ण आपण एकदम व्यवस्थितपणे ठेवूया. हे बघा, आता मी ठेवतोय आणि हे ठेवून झाल्यावर यावर आता आपण फ्रेम ठेवूया. तर चला लगेच ठेवूया आपण फ्रेम. तर अशी फ्रेम बसत नाहीये. तर आपल्याला पहिले काच ठेवून मग त्यावर पेपर आणि मग त्यावर ते बोर्ड ठेवायला लागेल. तर चला आपण तसेच ठेवूया. हे बघा, या फ्रेम मध्ये तर मी आता काच ठेवली आहे आणि आता आपण त्यावर फोटो ठेवूया उलटे करून, कारण की समोरच्या साईडनं ते दिसलं पाहिजे. असं करून ठेवूया. हे बघा, आधी साफ करू, कारण की त्यावर काही घाण नको लागायला. आणि आपण हे करूया. आता झालंय. हे बघा, फोटो सुद्धा आपलं ठेवून झालेलं आहे. आता फक्त त्यावर बोर्ड लावायचा आहे. तो बोर्ड लावून मग ह्या ज्या क्लिप दिसत आहेत ना, हे बघा, मी आता पहिली क्लिप बंद केली. तशा या सर्व क्लिप्स बंद करायच्या आहेत आपल्याला. हे बघू शकता तुम्ही की या सर्व क्लिप्स मी बंद केलेले आहेत. तर आता आपण पाहूया की फ्रेम कशी दिसते. एकदम सुंदर झाली आहे. बघू शकता किती छान दिसते. आणि सर्वांनी बोला ओम नवनाथाय नमः.